यात बातम्या 36 जिल्ह्यांच्या। एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा म्हणजे शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठक होणार आहे। कॅबिनेटच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण निर्णयांचा धडाका सुरू आहे। शुक्रवारी होणाऱ्या कॅबिनेटमध्ये महत्त्वाचे निर्णय होणार असल्याची माहिती आहे। बदलापुरातील चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणात सह आरोपी असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटेला अटक करण्यात आली आहे। उल्हासनगर पोलिसांनी कर्जतमधून आरोपीला अटक केली आहे। मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव ते कांदिवली स्थानकादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे। 6व्या मार्गाचं काम करण्यासाठी गुरुवारी रात्री 12:30 ते शुक्रवारी पहाटे 4:30 वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाईल। राज्यातील शिळफाटा दरम्यान 21 किलोमीटर लांबीचा भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा बांधण्यात येतोय। बोगद्याच्या 21 किलोमीटरपैकी 16 किलोमीटर टनेल बोरिंग मशीनद्वारे तर उर्वरित 5 किलोमीटर इतर मशीनद्वारे पार पडणार आहे। मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये शनिवारपासून बदल होणार आहे। रात्रीच्या कसारा कर्जत लोकल नियमित वेळेपूर्वी 6 ते 12 मिनिटं आधीच सोडण्यात येणार असल्याचं वेळापत्रकामध्ये नमूद करण्यात आलंय। मुंबईच्या पोटातून धावण्यासाठी पहिली भुयारी मेट्रो मार्गिका तयार झाली आहे। याच्या दररोज 96 फेऱ्या होणार असून त्यात 2500 प्रवाशांना वाहून नेण्याची क्षमता आहे। दर 6 मिनिटांच्या अंतरात गाड्या सुटणार आहेत। राज्यातील अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचा कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयांचं अनुदान लागू करण्यात आलंय। ऑक्टोबर उजाडल्यानंतर मान्सून काढता पाय घेईल अशी चिन्ह असतानाच मान्सूनचा मुक्काम लांबण्याची शक्यता आहे। यंदा मान्सून 10 ऑक्टोबरपर्यंत मुक्कामी राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। साताऱ्यात पावसाची उघडीप असून कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही विश्रांती आहे। त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्यानं मंगळवारी पहाटेच्या सुमारास 6 दरवाजे हे बंद करून विसर्ग थांबवण्यात आलाय। गेल्या महिनाभरामध्ये सोनं 4000 रुपयांपेक्षा जास्त महाग झालंय। ही वाढ जवळपास दुप्पट झाली आहे। एका महिन्यात चांदी ही 7102 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे। इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षानं आता जगाची चिंता वाढवली आहे। इराणनं इस्रायलवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे। देवीसाठी लागणारी हार, फुलं आणि वेण्यांच्या किमतीत दुपटीनं वाढ झाली आहे। सुवासिक रंगीत फुलांनी या नवरात्र उत्सवामध्ये भाव खाल्लाय, तर झेंडू फुलांचा दर हा खाली आलाय। राज्यात निफाडच्या बाजारामध्ये सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली आहे। सोयाबीनला सर्वसाधारण 4,73,000 रुपये असा प्रति क्विंटल दर मिळालाय। खरीपातील मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावानं खरेदी करण्यासाठी अकोल्यातील 9 केंद्रांना मंजुरी देण्यात आली। या केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झाली आहे। 10 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात होणार आहे। हळदीच्या मार्केटमध्ये वाढ झाली असून सांगली बाजारामध्ये हळदीची किंमत 16,050 रुपये प्रति क्विंटल होती। सांगली बाजारामध्ये हळदीला चांगला भाव मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। राज्यातील बाजार समितीमध्ये उडदाची आवक ही 288 क्विंटल झाली। त्याला सर्वसाधारण दर 7,710 रुपये प्रति क्विंटल मिळाला। पाथर्डी बाजार समितीमध्ये काळ्या जातीच्या उडदाची आवक ही 250 क्विंटल झाली। झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील भूखंड विकासकांना मालकी हक्कानं देण्याची सूचना नव्या गृहनिर्माण धोरणामध्ये करण्यात आली आहे। त्यामुळे भविष्यात विकासकानं झोपू योजना पूर्ण न केल्यास भूखंडही हातातून निघून जाण्याची भीती व्यक्त केली जाते। पुण्यातील वाढते गंभीर गुन्हे पाहता पोलिसांकडून AI CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। पहिल्यांदाच अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे। जे रुग्णालयातील 6 वॉर्डमध्ये मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आली आहे। येत्या 2 दिवसांमध्ये त्याचं उद्घाटन होणार आहे। त्यामुळे रुग्णांना काहीसा आराम मिळणार आहे। यंदा राज्यातील मुलींना मोठ्या संख्येनं व्यावसायिक अभ्यासक्रमांना त्यांनी प्रवेश घेतलाय। विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना राज्यातील 1,39,000 विद्यार्थिनींनी प्रवेश घेतलाय। नवी मुंबई शहराच्या वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्याकरिता महापालिकेनं नियोजन सुरू केलंय। टाटा विद्युत निर्मिती केंद्रातून वीज निर्मितीनंतर विसर्ग होणाऱ्या पाण्यावर महानगरपालिका आयुक्तांनी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाकडे दावा केलाय। पिंपरी शहरामध्ये डेंग्यू 178 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे, तर चिकनगुनियाचे 34 रुग्ण सापडलेत। शहरातील 17,500 घरांमध्ये डेंग्यूच्या आळ्या आढळल्या आहेत। घर मालकांकडून एकूण 77,48,000 दंड वसूल करण्यात आलाय।
कुलाबा कॉजवे सुशोभीकरण उपक्रमाचा एक भाग म्हणून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कुलाबा कॉजवे येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फेरीवाला स्टॉलचं उद्घाटन केलं। आजपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे। नवरात्रीचा पहिला दिवस असून नवदुर्गेच्या पहिल्या रूपाचं देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते, तसंच घरोघरी घटस्थापना केली जाते। मुंबई शहर आणि उपनगराला आता नवरात्र उत्सवाचा रंग चढू लागलाय। नवरात्र उत्सवात मिठाई आणि उपवासाचे पदार्थ तयार करण्यासाठी दुकानांवर अन्न आणि औषध प्राधिकरण विशेष लक्ष ठेवून असणार आहे। भेसळीवर कारवाई करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली गेली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 307 नवरात्रोत्सव मंडपांनी आणि मंडळांनी मंडपासाठी परवानगी मागितली होती। त्यातील केवळ 147 मंडळांना परवानगी मिळाली आहे, त्यामुळे अद्यापही 160 मंडळं परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत। ठाण्यात नवरात्रोत्सवामध्ये हाय अलर्ट आहे। 609 सार्वजनिक तर 3278 खासगी देवींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे, त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे। टेंबीनाका परिसरात देवीची प्रतिष्ठापना केली। यावेळेस मोठ्या संख्येनं भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात, त्यामुळे टेंबीनाका कोटनाका परिसरामध्ये वाहतुकीमध्ये बदल करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतलाय। नंदुरबारच्या राणीपूर गावामध्ये बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या एका 10 वर्षीय बालकावर बिबट्यानं हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये 10 वर्षीय बालकाचा दुर्दैवानं मृत्यू झालाय। शहापूरच्या चेरपोली इथं एका घराला आग लागल्यानं खळबळ उडाली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीत घर मात्र जळून खाक झालंय। वैतरणा धरणातून 26.5 मेगावॅट संकरित वीज निर्मितीसाठी प्रक्रिया राबवण्यात येते आहे, त्यामुळे वर्षाला सुमारे 9 कोटी रुपयांची बचत होणार आहे। साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। सकाळी तोफेच्या सलामीनं घटस्थापना होऊन याला प्रारंभ होणार आहे। भाविकांनी सकाळपासूनच मंदिर भागामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। भाविकांची मांदियाळी मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आज नवरात्र उत्सवाला सुरुवात होते, कसं वातावरण आहे, भक्तगणांमध्ये कसा उत्साह आहे? आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते आणि अंबाबाई मंदिरामध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आणि भक्तिमय वातावरण असल्याचं पाहायला मिळते। या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी आहे ते आज सकाळपासूनच आहे ते मंदिरामध्ये केल्याचं आहे आपल्याला दिसून येते, कारण आजपासून आहे ते शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे। अंबाबाई मंदिरामध्ये सकाळी तोपेच्या सलामीनं घटस्थापनेचा विधी होणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे। महिला या मोठ्या प्रमाणात या देवीची उपासना करत आहेत, त्यासोबतच हे नवरात्रीचे उपवास सुद्धा करतात, त्यामुळे महिला वर्गाची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दर्शन घेण्यासाठी आहे ते सकाळपासूनच आपल्याला पाहायला मिळते। देशभरातून भाविक मोठ्या प्रमाणात आहे ते मंदिरामध्ये दाखल झालेले, तर आजपासून विविध विधी आणि परंपरागत ज्या परंपरा आहेत त्या मंदिरामध्ये या ठिकाणी पाळल्या जातात। पंचमीला जे आहे ते पोवाळ पंचमीच्या निमित्तानं पालखी त्र्यंबोली मंदिरामध्ये जाते आणि त्याचबरोबर नगर प्रदर्शन सुद्धा 2 वेळा होतात, त्यामुळे ह्या आठवड्यापासून आहे ते सगळीकडे आहे ते भक्तिमय वातावरण मंदिरामध्ये असणार आहे। आपल्यासोबत काही भाविक आहेत, त्यांच्यासुद्धा या निमित्तानं आपण प्रतिक्रिया आहे ते जाणून घेणार आहोत। तुम्ही कुठून आलाय, पहिल्याच दिवशी आज दर्शन घेतलंय, कसं वाटतंय? आम्ही डोंबिवलीवरनं आलो आणि दरवर्षी आम्ही येतो, पण छान वाटतं पहिल्या दिवशी दर्शन घेतलं, ऊर्जा मिळते, जर चांगलं वाटतं दर्शन घेतलं अंबाबाईचं। खरं तर महिला मोठ्या प्रमाणात आहेत ते उपासना या नवरात्रीच्या करतायत आणि कलरच्या साड्यासुद्धा आहेत त्या नेहमीच परिधान करतात। आज पहिलाच दिवस आहे, पिवळी साडी तुम्ही परिधान करून आलाय, छान वाटतं ते पिवळी साडी नेसल्यामुळे आणि देवीचे जे रूप आहे ते बघायला प्रत्यक्षात छान वाटतं पहिल्या दिवशी आणि आनंद होतो आणि असे म्हणजे उत्सुकता असतं देवीचं दर्शन घेण्यासाठी पहिल्या दिवशी। दरवर्षीप्रमाणे येतो आम्ही, म्हणजे आम्हाला 6-7 वर्ष झाली असते आम्ही पहिल्या दिवशी येतो। 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे हे अंबाबाईचं मंदिर आहे। नवरात्रीच्या निमित्तानं पहिल्या दिवशी तुम्ही दर्शन घेतले, काय एकूणच तुमची प्रतिक्रिया आहे, काय भावना आहेत? मी खूप वर्षांनी इकडे आले आणि नवरात्रीचा पहिला दिवस मला आज मिळाला आहे, त्याच्यावर मी खूप भारावून गेले आणि मला खूप छान वाटतंय, सुंदर वाटतंय आणि देवीला प्रार्थना करते की तिने मला नेहमी बोलवावं, दरवर्षी मला तिने इथे बोलवावं, तिची ओटी भरायला। इतकं सुंदर वाटतंय। खरं तर आता इथून पुढे सगळे उपवासाचे दिवस असणार आहेत, कशा पद्धतीने तुम्ही हे उपवासाचं नियोजन केले? दसरा असणार आहे, दसऱ्याचं नियोजन काय आहे?
उपवास म्हणाल तर देवीची भक्ती करणं, माणसांचं चांगलं करणं, सगळ्यांशी छान छान वागणं हाच एक चांगल्या प्रकारचा उपवास आहे. हो, उपवास तर मी नक्कीच करणार आहे, फलाहार आणि दूध घेऊन. दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटायचं, नामस्मरण करायचं, देवीची आठवण करायची आणि माणसांशी चांगलं वागायचं. मी सगळ्यांशी चांगलं वागीन हा संकल्प मी करते दसऱ्याच्या दिवशी आणि या नवरात्रीच्या दिवशी. आणि देवीला माझा नमस्कार आणि देवीने इथे कायम आम्हाला बोलवावं, तिच्या सेवेचा योग येऊ द्यावा हीच नम्रच्या तिच्या चरणी विनंती. नक्कीच. तर हे भाविक होते. या भाविकांच्या प्रतिक्रिया ऐकलं तर आपल्याला लक्षात येईल की देवीने नेहमीच आम्हाला सुख समाधान द्यावं, तिचे आशीर्वाद नेहमीच पाठीशी राहावं, यासाठी ही उपासना करत असल्याच्या या महिलांच्या प्रतिक्रिया आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच आहे ते भाविक अंबाबाई मंदिरामध्ये सध्या दाखल होताना पाहायला मिळते आणि एक प्रकारचं चैतन्याचं, भक्तीचं आणि आनंदाचं वातावरण आहे ते 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरामध्ये पाहायला मिळते. गार्गे, खरंय ज्ञानेश्वर, खऱ्या अर्थानं उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे आणि दिवसागणिक या 9 दिवसांमध्ये हा उत्साह द्विगुणित होत जाणार आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही बातचीत केल्याबद्दल. तर इतर काही महत्त्वाच्या बातमी आपल्याला पाहायच्या आहेत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.